आम्ही आता नाशिकला चाललेले आणि उद्या रात्री परत येऊ. पण आज आमच्या सोबत शेरीने आणि ना घरामध्ये जर एक मोठा मुलगा असला ना म्हणजे कसं तो गाडी वगैरे चालवून घेतो. पप्पांना असं एकदम बाजूला बसता येतं. 15 वर्षाचे असताना पप्पांनी मॅटेडोर म्हणजे ही जी ट्रक आहे ना या अशा ट्रक चालवलेल्या आहे. हे खायला खूप भारी वाटतं पण आहे ना याचा एक फॉल्ट आहे की एक खारीसारखं असं पॅन्टवर सगळं पडतं खाल्लं. गाईस आता एक परत ब्रेक घेतलेला आहे कारण की ना मम्मीला आता आईस्क्रीम खायचं. वेद इथे आणि पप्पा इथे. पप्पा मसाजिंग चेअरचा आनंद घेत आहे. हां तुला घ्यायचं हा इथं कॉफी पावडर आहे मम्मी पूर्ण. आणि गाईस इथे आईस्क्रीम पण आलेले आहे. बनाना बोट अशी गोरून बघते काय गोरून अशी देते ती खुन्नाच देते. शेरी सर गाईस कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज बघा मी ब्लॉगची सुरुवात पुढे करतोय हायवेवर उभा राहून कारण की आज आम्ही चाललेले नाशिकला. मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही नाशिकला जाणार आहेत. आम्ही आता नाशिकला चाललेले आणि उद्या रात्री परत येऊ. पण आज आमच्या सोबत शेरीने मी आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, वेद आहे आणि कोण आहे कार आहे पाल आहे ती जिवंत आहे. आता आम्ही चाललेले. थोड्या वेळ आधी ना आमच्यासोबत ऊन होतं पण आता ऊन नाही आहे. आता डायरेक्ट ढग आलेले. बट समोर ऊन आहे आणि समोरचा व्ह्यू खूप छान आहे. मला वाटलं होतं पाऊस वगैरे पडेल. थोडा वारा वादळ सुटला पण काहीच पाऊस आला नाही. आणि आता आम्ही निघतोय. संध्याकाळचे 6 वाजलेले आणि चेरीला आम्ही सोडून आलेले घरी. चेरी माहिती नाही कशी राहील कारण की बघा यश पण गेलेलं आहे आपला कोरियन यश पण गेलेला आहे. शुभम रात्री घेऊन जाईल. सुमित उद्या घेऊन जाईल. आम्ही उद्या रात्रीपर्यंत परत येऊन जाऊ. आणि आता आमच्यासोबत मम्मी पप्पा आहे. चल बस मागे बस. पप्पा आहे आणि मम्मी आहे. आम्ही आता निघताय नाशिकसाठी. तर चला गाईस गाडी मी चालवतोय. पाऊस होतोय. गाडी मी चालवतोय कारण की अंधार झाल्यानंतर पप्पा घेऊन घेतली गाडी. मला अंधारात जमत नाही आणि आवडत पण नाही अंधारात गाडी चालवायला. म्हणून मी आता गाडी चालवून घेतो. पप्पा म्हणे मी अंधारात घेऊन घेईन म्हणे. उजाड येईल तेव्हा उजाड म्हणतो. आणि हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे. फक्त पाऊस आता पुढे पण पाहिजे नाही तर मग पुढे ऊन असेल पूर्ण. दिसतच आहे पुढे ऊन आहे. चलायचं चला. हे बघा हे किती छान वाटतंय. मागच्या वर्षी आम्ही जेव्हा इंदोरला गेले होते ना तर पप्पा मी आणि पार्थ होता तेव्हा पण मजा आली होती गाडी चालवायला कारण की तेव्हा पाऊस होता खूप. आणि ना घरामध्ये जर एक मोठा मुलगा असला ना म्हणजे कसं तो गाडी वगैरे चालवून घेतो. पप्पांना असं एकदम बाजूला बसता येतं एकदम मोबाईल वगैरे खेळायला. नाही तर मग गाडी चालवत असले ना पप्पा तर पप्पांना मोबाईल पण बघता येत नाही आणि मग लक्ष पण फक्त गाडी चालवण्यावर असतं आणि पप्पांचे पाय वगैरे पण दुखून येतात. कसं आता 4 तास लागतील. 2 तास मी चालवून घेईल. 2 तास पप्पा चालवून घेतील. आधी तर पप्पा असेच एकटेच घेऊन गेलेले नाशिकला. सवय पप्पांनी तर हे पण चालवलेली आहे काय म्हणता मॅटेडोर. जेव्हा पप्पा माझ्याच वयाचे होते तेव्हाच की माझ्यापेक्षा मोठे होते. म्हणजे आता वेदचं जे वय आहे ना 15 वर्षाचे असताना पप्पांनी मॅटेडोर म्हणजे ही जी ट्रक आहे ना या अशा ट्रक चालवलेल्या आहे. ही अशीच असते ना ट्रक मॅटेडोर त्याच्यापेक्षा छोटे राहते. हा म्हणजे या अशाच टाईपच्या असतात त्या चालवलेल्या आहे. तेव्हा लायसन्स होता. अरे गल्लीत चालवायचं फक्त. गल्लीमध्ये का मला वाटलं असं पूर्ण घेऊन जायचे. पूर्ण नाही. तेच म्हटलं बाबा कसं काय द्यायचे तुम्हाला गाडी. 10th मध्ये तर मला कार पण नाही येत होती. दादूला पण नाही येत. दादू आता 11th मध्ये गेलेला आहे तरी पण नाही येत दादूला. काय गेअरची गाडी देत नाही अजून. कार तुला गेअरच्या गाडीचा टर्न घेता येत नाही. तुला काय देणार आहे गाडी. आणि मम्मीला पण पप्पांनी कार शिकवली होती पण मग काही मम्मीला इंटरेस्ट नाही होता. मम्मीने नंतर पुढे कंटिन्यूस नाही केलं. मम्मीच्या आधी मी शिकून गेला. मग आता काय मम्मीला कुठे जायचं असेल मी घेऊन जाईल किंवा मग गाडीवर जायचं असेल तर वेद घेऊन जातो बस. 10 मिनटं झाले होते. आता थांबलेले चहासाठी. मला पण चहा प्यावं लागते किंवा आहे ना एनर्जी ड्रिंक घ्यावं लागते कारण की मध्ये आहे ना ज्या गाडी चालवता ना तर एक तर झोप लागते
आणि असं नाही, मला ऑलमोस्ट सगळ्या जणांना म्हणजे असं असतं की जेव्हा गाडी चालवताना एक तर बाईक असो किंवा कार असो, कारण की आपल्याला फक्त एकच समोर फोकस करावं लागतं ना, तर ते एका ठिकाणी बघून बघून आहे ना असं डोळ्यांना असं होतं. त्यासाठी एक तर एनर्जी ड्रिंक चांगली, नाही तर चहा चांगली आहे. चहा सगळ्यात बेस्ट असते. बाय द वे समोर बघा किती मस्त व्ह्यू आहे. दादू डॉगेश भाईंना सलाम कर. ए डॉगेश भाई डायरेक्ट तेरे पिछवाड़े पे काटे. डॉगेश उचल, आशीर्वाद भव. आता थांबलेले आम्ही पवार अमृततुल्यवर. व्ह्यू तर बघा किती मस्त आहे. आणि वरतून हे हायवेवर आहे ना अमृततुल्य, त्यामुळे ना सगळे आजूबाजूला काही ग्रीनरी आहे, समोर शेत आहे, त्यामुळे एवढं मस्त वाटतंय ना. सनसेट पण होतो आता. काय म्हणताय रे? मला क्रीम रोल घ्यायचे. क्रीम रोल एवढं भारी लागतं ना. हे क्रीम रोल घेतोय का? क्रीम रोल घेतोय म्हटलं. हा आईस्क्रीम कोण खाता? आईस्क्रीम रोल 15 रुपयाचा आहे. अरे रोल याचा आहे ना, तो क्रीमवाला रोल आहे ना. 10 रुपयाची MRP आहे, 15 रुपये. मी अजून एक घेतोय. मम्मीला तुला खायचं आहे ना मम्मी? तुम्हाला नंतर म्हणजे केव्हा? उद्या सकाळी? उद्या परत आल्यावर का? येताना हे खायला खूप भारी वाटतं. पण आहे ना याचा एक फॉल्ट आहे की एक खारीसारखं असं पॅन्टवर सगळं पडतं खाल्लं की. काय 2 अजून? तू खाणार आहे का? हे बघा गाईस, वेदला बघा काय स्नॅप काढतोय तो. हातात हाथामध्ये बिस्किट आणि चहाचा ग्लास. तो चलो भाई, पवार भाई की चाय पी ली हमने. अब हम निकलते घर को. गाइस पवार भाई की चाय पी ली. आता निघू आम्ही नाशिकला. ये देखो डॉगेश भाई, तुम भी पी लो चाय. डॉगेश भाई, डॉगेश बहन. बिस्किट कोणाला टाकायला? चेरीचे बिस्किट आणायला पाहिजे त्यांच्यासाठी. चेरी बिस्किट नाही खात. पण या गाईस मम्मीने हे घेऊन घेतले 4. एक पण टेस्ट केला नाही अजूनपर्यंत. डायरेक्ट 4 घेऊन घेतले मम्मीने. एक जण खाण्यापेक्षा मग चारी खाऊ ना सोबत. येल्लो तुझ्या याला मॅचिंग होते. आता रात्रीचे 8:45 मी धुळ्यातनं निघाले होते. आले होते आता मालेगावला. पण बघा मालेगावला पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. धुळ्यापासून असंच आहे, एकदम मध्ये ट्रॅफिक जामच भेटते. आता 1.5 तास अजून लागेल नाशिकला पोचायला. आणि भूक लागलेली आहे. रोल घेतलेला कामात येतो आता. तर काहीच आम्ही निघाले ट्रॅफिकमधून. हा माणूस बघा, बघितला का मम्मी? पाय बाहेर होता, खिडकीमधनं असा पाय बाहेर टाकलेला होता त्याने. तर गाईस आता एक परत ब्रेक घेतलेला आहे, कारण की ना मम्मीला आता आईस्क्रीम खायचं. म्हणजे मम्मी तिकडेच बोलली. कुठे बोलली होती तू? जेव्हा चहा घ्यायला थांबले होते ना, तिकडे मम्मीला आईस्क्रीम खायचं होतं. पण पप्पांना आठवलं अचानक की पप्पा इथे आलेले आधी. पण पप्पा बोलले की आईस्क्रीम खायचं आहे का? सगळ्यांना इच्छा झाली. आता थांबलेले आईस्क्रीम खायला. गाईस तिथे ऑर्डर दिलेली आहे, तोपर्यंत आहे ना इथे मसाज करतोय वेद. हे काय असतं काका? तळपायाचा मसाज आहे ना, आपले खालचे तळपाय, तर ते करतोय वेद. मी हे करणार आहे. ही मसाजिंग चेअर असते, तर मी याच्यात एन्जॉय करेल. इकडे थार पण लागलेले आहे गाईस. 2 ओपन जीप आहे. सॉरी, अरे थार नाही आहे, दुसऱ्याच कोणत्या तरी आहे. दादू याच्यात पण बसायचं आहे का? अरे चांगलं वाटेल. ते झाल्यानंतर आहे ना डायरेक्ट इकडे येऊन जाशील. वेद इथे आणि पप्पा इथे. पप्पा मसाजिंग चेअरचा आनंद घेत आहे. मम्मीला पण बोलला, पण इथे सीट बिझी आहे. त्याच्यानंतर मम्मीलाच बसवतो इथे. वेद तिथे, मम्मी इथे, पप्पा तिथे, मीच उभा राहील. काय? हां तुला घ्यायचं? हा ग, वास एकदम वेगळा येतो याचा. हॉट चॉकलेट. मला वाटलं चॉकलेट मेल्ट करून देतील ते. अरे काय आलं. अरे इथं कॉफी पावडर आहे मम्मी, पूर्ण कॉफी पावडर नाही ती, चॉकलेट पावडर आहे.
मला वाटलं पूर्णी चॉकलेट जी असेल ना ती मेल्ट होऊन येईल. कडू आहे हां. आणि एवढी चॉकलेटची टेस्ट नाही लागत. आणि काही इथे आईस्क्रीम पण आलेलं आहे, बनाना बोट. तर पप्पांना हे खायचं होतं बनानाचं आईस्क्रीम, पण पप्पा तिकडे. आता मम्मी इथे. मम्मी तू खायला सुरू करून दे. पप्पांना अजून 5 मिनटं लागतील, 5-7 मिनटं. आईस्क्रीम खाऊ आता हॉट चॉकलेट सोबत. त्यांनी साईडला स्लाइस ठेवला आहे ना बनानाचे, पडतंय 3 फ्लेवरची आईस्क्रीम येते वाटतं. पप्पा जाऊ दे. चांगलं वाटतंय का? किती वेळ बाकी? संपत आलंय. मम्मी आणि मी सोबत बसेल मग. आईस्क्रीम आलंय तुमचं. तर गाईस तिकडे मसाज वगैरे केलेला आहे मी पण, बट मम्मीने नाही केला बिकॉज मम्मी ते खात होते. मम्मी बोलली खूप टाईम होऊन जाईल, तर मी नाही करत म्हणे. आणि मम्मी इथे मम्मी नाही म्हणते करायला. वेदने पण केलं. वेदने ते फूट मसाज केलं तड पायाचं. पप्पांनी आणि मी सेम केलं. दादू मागे जायचा रस्ता बघ, असा असा. अरे मागे जा रे, मला नाही आवडत पुढे, म्हणजे मागे नाही आवडत ना मागे जा. सो हे गाईस, हा आहे दुसरा दिवस. काल आम्ही रात्री पोचले होते 11:30ला नाशिकला. आणि नाशिकला पोचून म्हणजे मी तर खूप थकलेला होता, कारण की कार वगैरे चालवली, जेवण वगैरे केलं आणि जे झोपला. आणि सकाळी उठला. आम्हाला काम होतं ते काम वगैरे केलं. आणि आता आम्ही लगेच निघालेले, बिकॉज रात्री खूप उशीर होऊन जातो. म्हणून आता आम्ही 3 वाजता निघाले. नाही 3 पण नाही, 3:30 वाजले होते निघता. आता आम्ही परत जळगावला चाललेले. जे कामासाठी आलं होतं ते काम आम्ही केलेले. आता परत जळगाव जातोय. आता थांबले होते कालसारखं पवार दादांच्या इकडे आपलं चहा प्यायला. आणि बघा पाऊस पण लागला थोडासाच लागला, जास्त नाही लागला. बाकी लगेच चालला गेला पाऊस. बघू पुढे लागतो का, पुढे घाट आहे ना. मम्मी त्याला सर्दी आणि तो आईस्क्रीम मागतोय. कोणासाठी? ह्या कालच तर खाल्लं होतं ना येताना बनाना आईस्क्रीम. मग काल जिथे थांबले होते तिथे थांबू, परत तिकडे परत खाऊन घेशील. आता नाही भेटणार आईस्क्रीम रे, चहाचं दुकान आहे ते. हे बघा गाईस किती भारी वाटतंय. समोर एकदम काळे डोंगर झालेले, म्हणजे डोंगर हिरवे पण ते सावलीमुळे काळे वाटतंय. किती भारी वाटतंय. तर आता वाजताय काही 6:15. आम्ही पोचू आता धुळ्याला. आणि इथे लागलेली खूप ट्रॅफिक. आम्ही मालेगावला होते तेव्हा पण लागली होती, पण तिथे लागला आम्हाला अर्धा तास मालेगावला. आता इथे ह्या साईडला लागलेली नाही, तर आमच्या वेळेस अशी होती इथे लागलेली आमच्या रोमध्ये. यांना वेळ लागेल खूप, कारण की रस्त्याचे काम चालू आहे ना, जे डायरेक्ट जाता हायवेवर ना त्या रस्त्याचे. माझ्या इथे वेद बसलेला आहे आणि आता पप्पा मागे बसलेले. दिसतंय का? हां दिसले. फायनली आम्ही पोचलेले जळगावमध्ये. 8:30 वाजलेले रात्रीचे. आता आम्ही आहे इथे गांधी बगीच्याकडे. आता बघावं लागेल काही चेरी एवढ्या उड्या मारेल ना अंगावर. बघा एकदम सुमसाम बसलेली. आले माझी चेरू, आले आम्ही. व किती आनंद होते तिला आम्ही आले तर. ओ काय झालं? ओ हो 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 मम्मी. अरे मला सोडून मम्मी डायरेक्ट मम्मी जास्त लागते तिला. आता का बरं लाड करते का? नाही तेव्हा बोलत राहते आणून बसला म्हणे घरात. आता का बरं लाड करते तिचे? आले
हे बघा गाईस, ही तिच्या मर्जीने जाऊन बसलेली, आम्ही हिला बसवलेलं नाही आहे. ही तिकडून अशी गेली, त्या गेटने चढली ती वरती. घेऊन जा तुम्ही, मारून आणा चक्कर. ती म्हणे तुम्ही एकटे फिरून आले, मला नाही फिरवलं. बाय बाय. आणि यश आला होता घरी. तर गाईस चला, फायनली जाऊन आम्ही येऊन पण गेलेले नाशिकला. आणि आता पण मी खूप थकलेला आहे. बघू रात्री लवकर झोपून जाईल. आता पप्पा घ्यायला गेलेले जेवण. अय तू थांब म्हटलं बाहेरून मागू कसं. आता मम्मी पण थकलेली असेल, तू थांबते का? मला बोलू दे तू. कशी जीप बाहेर तुझी जीप पकडली मी. हिच्या कानामध्ये फूक मारली ना, हिला राग येतो. अरे काय अशी गोरून बघते, काय गोरून अशी देते ती, खुन्नाच देते. शेरी अरे शेरी चला काय, मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आहे होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.